बस गावात शिरली. तोच ओळखीचा रस्ता, तीच झाडं. पण अर्जुनचं मन बदललेलं होतं. या गावातूनच तो स्वप्न घेऊन निघाला होता आणि आज तुटलेल्या मनाने परतला होता आईजवळ परत. घरात शिरताच आईचा अशक्त आवाज ऐकू आला. अर्जुन, आलास का बाळा? तो धावत तिच्याजवळ गेला, तिचे हात धरले आणि पहिल्यांदाच आईसमोर रडला. माझं सगळं हरवलं आई, तो स्फोटल्यासारखा बोलला. आईने हळूच त्याचं डोकं कुरवाळलं. माणूस हरतो तेव्हा नाही बाळा, तो हरतो जेव्हा तो उठायचं सोडतो. ते शब्द त्याच्या मनात खोलवर गेले. गावाचं वास्तव्य, आई आजारी, घरात पैसा नाही, वडील थकलेले. अर्जुन सकाळी लवकर उठू लागला, शेतावर जाऊ लागला, दिवसभर घाम गाळू लागला. पहिल्यांदाच त्याला कळलं कष्ट म्हणजे काय असतात. आत्मचिंतन. एक दिवस तो नदीकाठी बसला होता. वाहणारं पाणी पाहत तो स्वतःशीच बोलत होता. मी काय चुकलो की फक्त वेळ माझ्या विरोधात होती? त्या शांततेत त्याला एक उत्तर सापडलं. मी थांबू शकत नाही. नवी सुरुवात. गावात त्याने पाहिलं, शेतमाल विकायला लोकांना अडचण येत होते. मध्यस्थ जास्त पैसे खात होते. अर्जुनच्या मनात कल्पना आली. त्याने छोटा व्यवसाय सुरू केला. थोडे पैसे उधार घेतले. सुरुवातीला नुकसान. लोक हसले, टोमणे मारले. शहरातून आला आणि व्यापारी झाला. अर्जुन मात्र शांत होता, कारण आता तो स्वतःला ओळखू लागला होता. संघर्ष पुन्हा. पावसाने दगा दिला, माल अडकला, कर्ज वाढलं. एक रात्री तो देवळात बसला. देवा, फक्त एवढी शक्ती दे की मी हार मानू नये. पहिली आशा. हळूहळू त्याच्या प्रामाणिकपणाची चर्चा झाली. लोक विश्वास ठेवू लागले. काम वाढू लागलं. आईच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. तो क्षण अर्जुनसाठी मोठं यश होतं. अर्जुन अजून मोठा झाला नव्हता, पण मजबूत झाला होता. कारण आयुष्य आपल्याला यश देण्याआधी आपली परीक्षा घेतं आणि जो ती परीक्षा संयमाने देतो तोच खरा जिंकतो.